आज मी इथे बाप्पांच्या आवडीचे मोदकाची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे मोदक खायला अप्रतिम असे लागतात, चवीला खूप छान लागतात। घरचे लहान मुलंसुद्धा याला बनवू शकेल एवढे सोपी आहेत। याच्यासाठी आपल्याला गॅस पेटवायची गरज नाही आणि अगदी झटपट असे बनतात, अगदी घरच्या साहित्यातून। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण की स्किप करून बघाल तर तुम्हाला कळणार नाही मी कुठल्या वेळेस कुठल्या वस्तू घातलेल्या आहेत, म्हणून स्किप करून बघू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे मी एक मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे, त्यात 20 ते 25 काजू, 20 ते 25 बदाम आणि खजूर घातलेले आहेत, ज्याच्या मी बिया काढून घेतलेल्या आधीच। तर तुम्ही याऐवजी कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा मग ड्रायफ्रूट्स नाही जरी घातले तरीही चालेल। तर मी हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहेत, याला मी बारीक वाटून घेणार। तर याला मी वाटून घेते आहे आता, बघा। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या मोदकची रेसिपी आहे, नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठल्या मोदकची रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। बघा, इथे मी ते ड्रायफ्रूट्स वाटून घेतले, याचा गोळा बनतो, कारण की आपण जे खजूर टाकलेले आहे त्यामुळे याचा गोळा बनतो। तर याला आता आपण वेगळ्या भांड्यात काढून घेऊया। मी आता दुसरं भांडं घेतलेलं आहे, त्यात मी खोबऱ्याचा किस म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। तर इथे मी हे एक बाउल डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे, ते घालून घेते आहे। त्याचबरोबर यात मी पिठी साखर घातलेली आहे। या पिठी साखर बनवताना मी यात वेलची घालून घेतली आहे, म्हणजे आपली हिरवी विलायची जी असते ती घालून मी पिठी साखर बनवून घेतलेली आहे। गणपतीच्या उत्सवात ही पिठी साखर बनवून घरी रेडी ठेवायची, म्हणजे झटपट असे मोदक कधी पण आपण बनवू शकतो। तर यात मी 3 चमचे पिठी साखर घातलेली आहे, त्याला छान मी मिक्स करून घेते व्यवस्थित। आता मिक्स झालेला आहे, यात आपण दूध घालणार आहोत। तर साधारणतः मी आधी 2 चमचे घालून घेते आहे, अगदी थोडं थोडं घालायचं। एकदम जर तुम्ही दूध घालाल तर हे जे सारण आहे डेसिकेट कोकोनटचं ते पातळ होणार, म्हणून अगदी थोडं थोडंच घालायचं। हवं तर 1-1 चमचा घातलं तरी चालेल, किंवा जर तुम्ही यात पिठी साखर आणि दूध जर घालायचं नसेल तर तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा घालू शकता, पण ते पण अगदी थोडं थोडं घालायचं, एकदम घालायचं नाही, कारण की मग डो व्यवस्थित बनणार नाही। तर बघा, 2 ते 2.5 चमचे मी घातलेला आहे। तर याच्यानी थोडं ओलसर झालेलं आहे, कारण की पिठी साखर आहे ती लगेच ओली बनते। तर बघा, असा गोळा बनला पाहिजे, तर हा आरामात गोळा बनतो। जास्त घातलं तर साखरेला पाणी सुटून पातळ बनेल। तर आता याला मी हाताने छान मिक्स करून घेते आणि याचा डो बनवून घेते आहे। त्याचबरोबर एंड स्क्रीनला सुद्धा मी मोदकची रेसिपी टाकलेली आहे, ती सुद्धा तुम्ही क्लिक करून बघू शकता। तर बघा, इथे मी एक साईडला सर्व सारण करून घेतलेलं आहे। तर मी इथे स्प्रिंकल्स घेतलेले आहे, जे आपण केकवर वगैरे टाकतो ते, त्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा डेकोरेशनसाठी, म्हणजे त्याच्या सजावटीसाठी वापरू शकता। तर इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे, त्याला मी तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे, तुम्ही तूप लावूनसुद्धा ग्रीस करू शकता। अशा प्रकारे मी यात थोडेसे स्प्रिंकलर्स टाकून घेते आहे, खूप छान कलरफुल दिसतात। आता जो आपला डेसिकेटेड कोकोनटचा डो बनवलेला आहे तो मी यात भरून घेते व्यवस्थित, अगदी व्यवस्थित प्रेस करायचा, म्हणजे जो मोदकाचा शेप असतो तो येतो। तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी छान व्यवस्थित भरून घेते आहे। तर माझ्याकडे 10 दिवसाचा गणपती असतो, तुमच्याकडे किती दिवसाचा गणपती असतो ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। त्याचबरोबर तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे मोदक बनवले आहेत ते पण मला नक्की कळवा। तर आता बघा, इथे जो ड्रायफ्रूट्सचा चुरा मी करून ठेवलेला होता त्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेते। तर तो गोळा घेतलेला आहे। आता जो आपला साच्यामध्ये मी सारण भरले होतं त्या साच्याला मी बंद करते आहे। बघा, अशा प्रकारे साईडनी पण थोडंसं व्यवस्थित प्रेस करून घेते गोलाकार, आणि आता मधात होल झालेला आहे आपल्याला, कारण की त्यात आपल्याला ड्रायफ्रूट्सचं सारण भरायचं आहे। तर सारण जेवढं मावेल तेवढं भरायचं, बाकीचं उरलेलं सारण काढून घ्यायचं। तर सारण भरलेलं वरचं सारण मी काढून घेतलं आहे आणि त्याला आता थोडंसं डेसिकेटेड कोकोनटचं सारण लावून प्रेस करून घेणार, म्हणजे व्यवस्थित असं पॅक होतं। तर याला प्रेस करून घ्यायचं, व्यवस्थित प्रेस करून करायचं, नाहीतर मोदकचा आकार व्यवस्थित येत नाही। आता मी साच्याला बघा ओपन करते आहे, हळूवारपणे ओपन करायचं, एकदम भरकण करायचं नाही, नाहीतर मोदक तुटायची भीती असते। तर बघा, किती सुंदर असं स्प्रिंकल्समुळे किती सुंदर दिसतोय आपला मोदक, अगदी आपल्या घरच्या छोट्यांनासुद्धा आवडेल, कारण की त्यावर स्प्रिंकलर्स आहे म्हणून। तर किती सुंदर असा दिसतोय, तर व्यवस्थित असा निघाला आहे।
तर या गणेश जयंतीला, या गणेश चतुर्थीला नक्की करून बघा असे मोदक आणि केलेत की नाही केलेत ते सुद्धा मला नक्की कळवा. त्याचबरोबर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.